बंटू विषयी बोलायला गेलं तर सगळ्यात जास्त ब्लॉकबस्टर आपण त्याला म्हणू शकतो, जो की ऑब्व्हियसली झाला आहे. 86 करोडचं पोस्टर आलेलं आहे मित्रांनो. काल बेटर झालं की पोस्टर दिलं त्यांनी, कारण काय झालेलं, एक दोन दिवस एक दोन दिवस नाही, ऑलमोस्ट 4-5 दिवस पोस्टर न दिल्यामुळे काय झालेलं की एक तऱ्हेने सगळे कन्फ्यूज होते एक्झॅक्टली कलेक्शन कुठपर्यंत आलं आहे. आणि मेकर्सपेक्षा बेटर कोणी प्रोडक्ट देऊ शकत नाही कलेक्शन, की काय आहे काय नाही. आता 86-84 जे काय पोस्टर आलं त्यामुळे एक कन्फर्म झालं की नंबर 4वर आता हायेस्ट ग्रॉसर मराठी चित्रपटांमध्ये तो गेला. तिन्ही चित्रपटांविषयी बोलणारे. द महाराष्ट्र फाईल्स फ्लॉप झाला आहे मित्रांनो. ऑफिशियली काही नाही राहिलं त्या चित्रपटाविषयी. मला तर असं वाटतं की उद्यापासून त्या चित्रपटाचं कलेक्शन नाही दिलं तरी चालेल. मे बी अजून 1-2 दिवस देऊ, पूर्ण एक वीक होण्यासाठी. पण खूप वाईट तऱ्हेने आपटला आहे तो चित्रपट आपटायचं रिझन फक्त हा रिझन बिलकुल नाही आहे की देऊळ बंद 2 आणि ऑब्व्हियसली तुंबाडची मंजुळा, त्यावर आपण रिझन नाही देऊ शकत. ऑब्व्हियसली ऑडियन्सला त्या चित्रपटाकडे मे बी एक तऱ्हेने कलच नव्हता आणि वादामध्ये फसला होता तो, असं लोकांच्या एक तऱ्हेने कमेंट्समधून लक्षात येतं त्यांच्या मते. कारण काय आहे, जनता जनार्दने ऑडियन्स काय म्हणते हे जास्त मॅटर करतं, ऑडियन्स काय विचार करते, कारण त्यामुळेच आपण चित्रपट सक्सेसफुल होईल का नाही ते त्यावर ठरतं. आता राजा शिवाजी टॉपवर आहे, सैराट सेकंड नंबरवर आहे, बाई पण भारी देवा 3 नंबरवर आहे आणि देऊळ बंद 2 गॅरंटी 3 नंबरवर तर येतो आहे. बाई पण भारी देवाचं जे कलेक्शन आहे लिहून देतो ते गॅरंटी तुटतं आहे. इनफॅक्ट हा पण चान्स बनतो आहे की सैराट जो आहे त्याच्या क्लोज देऊळ बंद 2 जाईल, त्याला क्रॉस करेल का नाही वर्ल्ड वाईडमध्ये थोडासा डाऊट आहे. त्यामध्ये रिझन आहे कारण आत्ता आय थिंक फ्रायडेला ती एक तो जबरदस्त चित्रपट, यार मी विसरलो नाव त्याचं, तो एक चित्रपट येणार आहे ज्याचं मराठी युनिवर्स बनतं आहे. हां, आय थिंक मला नाव लक्षात आहे, पण थोडंसं आता बाकी चित्रपटांचं अपडेट देतो म्हणून कन्फ्यूज झालो आहे. सो ठीक आहे, आता आपण पहिले द महाराष्ट्र फाईल्स वगैरे काय कलेक्शन करते काय नाही याविषयी थोडंसं अपडेट देतो. और नंतर आपण बाकीच्या चित्रपटांविषयी वगैरे काय पुढच्या वीकमध्ये होईल वगैरे त्याविषयी बोलूया. आता रियालिटी ही आहे की द महाराष्ट्र फाईल्स जो आहे तो डेली फक्त आणि फक्त 1 लाख 1 लाख, डे 2ला 5 लाख, डे 1ला 1 लाख या टाईपचं कलेक्शन करतो. आणि मी सिरियसली सांगतो आहे, 5 आणि 1 6, 7, 8, आज 1 लाख किंवा 2 लाख पकडा, 10 ते 20 लाखच्या आसपास तुमचं कलेक्शन, 20 लाख पण नाही यार, 10 ते 12 लाखच्या आसपास तुमचं कलेक्शन आजचे 1 लाख मिळून आहे. आणि ऑलमोस्ट 5 ते 8 करोडचा बजेट आहे. 8 सोडा यार, 5 करोडचा बजेट जरी पकडला तरी लाईफ टाईम हा चित्रपट 25 लाखवर फिनिश, म्हणजे याच्याहून मोठं सॉरी बट डिझास्टर वर्डिक्ट मिळेल. फ्लॉप तर खूप वेगळी गोष्ट आहे. सो जे आहे ते आहे यार, त्यात काही लाजायसारखी गोष्ट नाही किंवा काही कोणी नाराज होईल अशी गोष्ट नाही आहे. आता जो चित्रपट फ्लॉप आहे त्याला मी फक्त फॅन्स नाखुश होतील म्हणून हिट तर नाही म्हणू शकत. आणि हा फ्लॉप नाही यार, हा तर महाफ्लॉप, यानी की यार हा टोटल डिझास्टरच्या वाटेला आहे. याच्याविषयी मी डिफेंड करू तरी कुठे. राहिली गोष्ट तुंबाडची मंजुळा, सगळ्यात जास्त सरप्राईज जर कोणत्या चित्रपटाने दिलं तर या चित्रपटाने, आणि जबरदस्तवालं सरप्राईज दिलं आहे. तुंबाडची मंजुळा अजिबात शांत नाही झालं आहे. हा चित्रपट देऊळ बंद 2च्या हाईपमध्ये पण चालला आहे. 5 करोडचा बजेट होता, कॉल ऑलमोस्ट 70 लाखच्या आसपास बिझनेस केला आहे. आज पुन्हा 1 करोड करू शकतो. 99 रुपीजचं तिकीट आहे काही ठिकाणी असं म्हणलं जातं आहे. पण मी 80 लाख तर कुठेच नाही गेले आजचे. म्हणजे तुम्ही 80 लाख पकडा नाही ते 1 करोड पकडा, हा चित्रपट ऑलमोस्ट 11.25 करोडच्या आसपास गेलेला आहे 12व्या दिवशी. आजचा ॲड करून घ्या, 12.25 करोड 5 करोडमध्ये बनलेला आहे. ओके, म्हणजे होऊ शकतं की हा 20 करोडवर फिनिश करेल किंवा 15 ते 20 करोडच्या आसपास. झालं ना काम. 5 करोडचा चित्रपट आहे, फक्त 15 ते 20 करोडवर फिनिश करतो आहे तर सुपरहिट वर्डिक्ट कन्फर्म आहे. प्रत्येक चित्रपट थोडी तुम्ही 50 करोड 100 करोडची अपेक्षा कराल. अरे बाई, मराठीमध्ये 5 करोडचा चित्रपट, किती चित्रपट आजपर्यंत 5 करोडचे 15 ते 20 करोड गेले आहेत. हां, प्रश्न हा पाहिजे फक्त की काय तुंबाडची मंजुळा त्याहून जास्त कलेक्शन करू शकते का, जेणेकरून तो काही चित्रपटांना मागे टाकेल. जसं फॉर एक्झाम्पल दशावतार होता, तो 30 करोडच्या आसपास आहे म्हणा, ते थोडं मुश्किल आहे, अवघड आहे. 33 करोडच्या आसपास हा होता आपला क्रांतिज्योती विद्यालय, नाही ते थोडं अवघड आहे. पण ठीक आहे, 5 करोडचा चित्रपट जर 15 ते 20 करोड जरी फिनिश करतो आहे, कारण आता लाखांमध्ये आला आहे ना कलेक्शन. आणि पुढच्या वीकमध्ये, आय थिंक याच वीकमध्ये येणाऱ्या एक मराठी चित्रपट येतो आहे, तो जो शोज खाऊन टाकेल आता.
पण ठीक आहे, फायनल जर 15-20 करोड जरी असेल तरी काही वाईट नाही आहे. आज 80 लाखच्या आसपास तर कलेक्शन यायला पाहिजे असं म्हणलं जातं आहे. 80 लाखच्या आसपास कलेक्शन येऊ शकतं. 80 लाख ते 1 करोड, म्हणजेच 11.25 ते 11.5 करोड पर्यंत हा चित्रपट चालला आहे. आता आपण येऊ त्या याच्यावर अशा चित्रपटावर ज्याचं किती कलेक्शनचं कौतुक करू कमी आहे. लोकांनी क्रेझी टाईप एक तऱ्हेने ॲक्सेप्ट केले या चित्रपटाला. मला माहिती आहे खूप जण देऊळ बंटूच्या याच्यावर सक्सेसफुल थोडेसे काही जण बघतोय मी जळत आहे, पण आता काय करणार मित्रांनो जळायचेच दिवस आहेत आता. आय मीन कमान यार, एवढं चांगल्या चित्रपटावर नका जळू. 50 लाखच्या आसपास मंडेला गेलेले आहे. आज जर 99 रुपयाचे तिकीट वगैरेवाला अँगल असेल तर 70 लाखच्या आसपास आज जाईल. आता नेट आणि ट्रेड्समध्ये प्रोड्युसर फिगर आणि ट्रेड्समध्ये थोडा फरक आहे. प्रोड्युसर फिगरनुसार हा 87 करोडवर जाईल. 87 करोड ग्रॉसमध्ये बोलतो आहे. प्रोड्युसर ग्रॉस कलेक्शन देतो आहे बाय द वे, वर्ल्ड वाईड वगैरे मिळून देतो आहे. ट्रेड 70 करोडच्या आसपास जातं आहे आणि काही जे ट्रेड्स आहेत ते याला 72 ते 75 करोडच्या आसपास दाखवत आहे. प्रोड्युसर फिगरच्या ग्रॉसनुसार जाऊयात आपण, जास्त बेटर होईल ट्रॅक करणं. 87 करोड ग्रॉसमध्ये हा चित्रपट चालला आहे. कारण ते लोक यामुळेच ट्रॅक करत आहे की जो राजा शिवाजी तो 130 करोडच्या ग्रॉसमध्ये गेला होता. हिंदी प्लस मराठी मिळून होता बाय द वे तो, पण 130 करोडच्या ग्रॉसवर होता. आणि हे वर्ल्ड वाईड ग्रॉस यामुळे मोजत आहे की यांना माहिती की फक्त 40-45 करोडचंच डिस्टन्स बाकी आहे टॉप बनायला. आणि चान्स नाही आहे बिलकुल असं नाही. कारण काय आहे, भलेही चित्रपट पुढच्या वीकमध्ये, याच वीकमध्ये जो एक मराठी चित्रपट येतो आहे, जरुरी नाही की तो देऊळ बंटूचे शोज काढेल, तो बाकीच्यांचे काढेल. देऊळ बंटूची थोडे तर काढेल नो डाऊट, पण ज्या पद्धतीने कलेक्शन्स अजून पण येत आहे तर चान्स आहे. पण मला प्रॅक्टिकली वाटतं की जास्तीत जास्त 100 करोड ग्रॉसपर्यंत जाऊ शकतो. जे पोस्टर आहे त्याच्यानुसार बोलतो आहे मी. आणि हायेस्ट ग्रॉसर मराठी फिल्म इंडस्ट्रीचे जे लिस्ट आहे त्यामध्ये फक्त 2 करोडचा फरक आहे प्रोड्युसर फिगर आणि त्यांच्या साईटनुसार. 84 करोड ते देत आहे, प्रोड्युसरवाले 86 करोड देत आहे. तर तो चित्रपट बाई पण भारी देवाल तर गॅरंटी तोडतो आहे. 92 करोड आहे वर्ल्ड वाईड तो. 100 करोड तर टच मारतो आहे. 110 करोड सैराट आणि 130 करोड वर्ल्ड वाईड बोलतो आहे राजा शिवाजी. त्यांना नाही तोडणार, मला नाही वाटत सैराटला तोडू शकतो. 100 करोड वर्ल्ड वाईड ग्रॉसपर्यंत गॅरंटी आहे. त्यानंतर खूप स्लो होईल असं मला वाटते. कारण अजून हे विसरू नका की 87 करोड जरी मोजला आपण ग्रॉसमध्ये आज, तरी पहिले हे 13 करोडपर्यंत क्रॉस करायचे. आणि आता चित्रपट 2-3 दिवसात नवीन पण चित्रपट शोज तर चांगले उडवेल ना यार मित्रांनो. असं नाही की एकदम शोज सगळे काढेल, पण मग कलेक्शन अर्धा यायला लागतं. जसे आज 80 लाख कमवत असेल 50-60 लाख, तर करेक्ट 30 लाखवर येऊ शकतो कलेक्शन असं. तर थोडंसं पुढे अवघड आहे. पण एक 9 करोडच्या चित्रपटाने यार तुम्हाला 90 किंवा 100 करोड जर ग्रॉस दिलेत तर त्याच्याहून मोठा ब्लॉकबस्टर अजून काय पाहिजे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. कमीत कमी राजा शिवाजीसारखा 75 करोडचा तर बजेट नव्हता की वर्ल्ड वाईड वगैरे मिळून तो फक्त हिट किंवा सुपरहिट. वर्डिक्ट वाईज तर फक्त तो हिट सुपरहिट आहे. सैराट ऑल टाईम ब्लॉकबस्टर होता 4 करोडमध्ये बनलेला, आणि त्या काळचे तिकीट रेट्स कमी होते त्याविषयी तर बोलणारच नेहमी. तो खूपच मोठा ऑल टाईम हिस्टॉरिकल ब्लॉकबस्टर येतो. आणि हिंदी प्लस मराठी केलेला राजा शिवाजी म्हणून त्याला तोडू शकला, नाही तर नसता तोडू शकला. त्याला नेट कलेक्शन जे आहे ते हिंदीने पण थोडेसे 30-40 करोडची हेल्प केलेली. आणि राहिली गोष्ट देऊळ बंटू, याचं पण जास्त कौतुक आहे. हाही 9 करोडमध्येच बनला आहे आणि याचं कौतुक ऑब्व्हियसली राजा शिवाजी चित्रपटापेक्षा जास्त आहे. कारण त्याच्यात ते बॉलिवूडचे कलाकार वगैरे होते, त्यांचा बजेट जास्त होता. प्रॉफिट मार्जिनचा जर कट हे केला तर सैराटचा काही तोड नाही आहे. 2nd नंबरवर जरी असला तरी तो 1 नंबरसारखा आहे. आणि हा 3 नंबरवर जरी फिनिश करतो आहे देऊळ बंटू, तरी हा 2 नंबरसारखा आहे. ऑब्व्हियसली लोक आकडेच बघता, नंबर 1 राजा शिवाजीच राहील. पण मी एक लॉजिक सांगतो आहे. बाकी कॉंग्रॅच्युलेशन्स टू आपलेच चित्रपट आहे सगळ्यांचे साठी ऑल द बेस्ट. पण द महाराष्ट्र फाईल्सचा काही उमेद नाही मित्रांनो.